Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. शिवजयंतीनिमित्त सुनेत्रा पवारांनी पुण्यातील शिवसृष्टीला भेट दिली होती. इथं त्यांनी बाबासाहेब पुरंदरेंच्या पुतळ्याला अभिवादन केलं. यावरून सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. सोशल मीडियावर कोणी काय म्हटलं पाहूयात. शरद पवार यांचे समर्थक रविकांत वरपे यांनी हा फोटो एक्स अकाउंटवरून शेअर केला. यात त्यांनी दादांच्या पुरोगामी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणतात, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवला होता. एक काळ होता दादा ठाम पुरोगामी भूमिका घेत होते, पण सुनेत्रा पवारांचा हा फोटो पाहून वाईट वाटतं. स्वतःच्या स्वार्थासाठी एवढी लाचारी करावी लागत असेल तर सत्ता काय कामाची, असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले. अमरजित पटेल नावाच्या व्यक्तीनं देखील वैचारिक भूमिकेवरून अजित पवारांवर टीका केली आहे. ते त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात, वैचारिक भूमिका नसून फक्त सत्तेची भूक म्हणजे काय हे अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी दाखवून दिले. पण त्यांनाच अजितदादांचे समर्थक कपिल झोटिंग यांनी उत्तर दिले. या शरद पवारांनी शिवसृष्टीला 1974ला लिहिलेली एक नोट शेअर केली. यात त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रयत्नातून उभारलेली शिवसृष्टी पाहता आली. महाराजांच्या खास गुणांची या शिवसृष्टीतून ओळख होत असल्याचं या नोटमध्ये म्हटलंय. अजितदादांच्या समर्थक अपर्णा पवार भोई यांनीही विरोधी गटाला उत्तर दिले. त्या पोस्टमध्ये म्हणतात, वेळेनुसार तुमचा वैचारिक गोंधळ होतोय. सुनेत्रा पवार अर्धपुतळ्यात सांगत आहेत की तुम्ही बदनामीची लाख कोशिश केली, पण आमच्या यांनी रातोरात दादोजीस कलम केलं. तुमच्यातल्या शिवशाहीरास नमन, पण इतिहासाची मोडतोड करणाऱ्यांना माफी नाही. सुनेत्रा पवारांनी बाबासाहेब पुरंदरे यांना अभिवादन केलं. त्या फोटोवरून अजित पवार आणि शरद पवार समर्थक एकमेकांवर टीका करताना दिसतात. याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओंसाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा मुंबई तक.